गणपती बाप्पा मोरया. काय रे निलेश, हे काय आहे? मी तर ऐकलं होतं 8 लाखापर्यंत वर्गणी जमा झाली. अजून इथे लाइटिंग नाही, मंडप नाही, डेकोरेशन नाही. एवढे पैसे जमा झाले, कुठे खर्च केले एवढे पैसे? काका थांबा थांबा, एकदा आमचं म्हणणं ऐकून तर घ्या. थांबा, काय म्हणता? इथे लाइटिंग नाही, मंडप नाही, डेकोरेशन नाही. एवढ्या पैशांचं काय केलं तुम्ही? आम्ही एवढी वर्गणी दिली, एवढा खर्च केला तुम्ही कुठे? ऐका, मी गणेश मंडळ सिलेक्शन कमिटीचा मेंबर. तुमच्या मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे. असं काय? ऐका सगळ्यांनी माहिती. आपल्याला यावर्षी फर्स्ट प्राइज घ्यायचं आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत 5 लाखाची वर्गणी जमा आहे. आपल्याला येत्या 2-4 दिवसात पूर्ण वर्गणी जमा करायची आहे. त्यातूनच आपल्याला सगळा वर्गणीचा, सजावटीचा आणि मनोरंजनाचा खर्च करायचा आहे. गवळी काकू, आम्ही गणपतीची वर्गणी घ्यायला आलो आहे. हे घे निलेश, 2001 रुपये. आणि यावर्षी खूप चांगला मोठा गणपती बसवा, भरपूर डेकोरेशन करा आणि छान कार्यक्रम आयोजित करा. हो काका, यावर्षीही मोठा गणपती आणि छान लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे. किती खातो? काका एवढी तब्येत बघ किती झाली तुझी. काका, मी वर्गणीचे पैसे खर्च करत नाही. मी माझ्या स्वतःच्या पैशाने आणि काकूंनीच्या प्रेमाने दिलेल्यामुळे खातोय. तुम्हाला नुसतं खुपतं माझं खाणं. गणपतीची वर्गणी गोळा करायला आली का? बरं. ठीक आहे. काय योगेश कुठे? तो झोपलेला आहे, आजारी आहे. अरे योगेश, इथं काय झोपलाय? किती वर्गाने जमा झाली? अरे तुला तर ताप आहे, आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे. हो. त्यांनी कसं तरी बरंच टेन्शन घेतलेलं दिसत आहे. त्यांना थोडी रिलॅक्सेशनची गरज आहे. मी काही औषधं लिहून देतो, तेवढे औषधं चालू राहू द्या, बरं वाटेल. पण लवकर बरं होईल ना डॉक्टर? लवकर तर बरं होईल, पण तरी टेन्शन घ्यायला नको. ते गणपती मंडळाची बरेच कामं पडली, ते करायची. फक्त टेन्शन घ्यायचं नाही आणि गोळ्या व्यवस्थित आहे त्यांना. सगळ्या गोळ्या सकाळ संध्याकाळ 2 वेळा.
कसलं टेन्शन घेतलं रे तू? एक काम कर, वर्गणीचे सर्व पैसे माझ्याकडे दे, म्हणजे मी तयारी सुरू करतो, तू तोपर्यंत आराम कर. मी वर्गणीची सर्व रक्कम खर्च केली. कधी, कुठे, केव्हा मला तर माहितीच नाही. तू काही बोलला पण नाही. नमस्कार आजोबा, मी गणपतीची वर्गणी घ्यायला आलो आहे. आजोबा 21 रुपये? मस्करी करता का? पाच वर्षापासून शेतीत उत्पन्न नाही, दुष्काळ पडला, कर्जबाजारी झालो, त्यामुळं माझ्या मुलांनी आत्महत्या केली. बाबा हा बघा ना. काय रे? हे बघा, हे मुलगा गेल्यामुळे शेतीमध्ये मला मदतीला शेतात काम करतात. त्यांच्या शाळेचं शिक्षणाचं काय करायचं? या मुलांनी समाजासमोर खूप आदर्श निर्माण केला. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये या वर्गणीतून जमा करून त्यांना मदत केली आहे. म्हणून तुमच्या गणेश मंडळाला फर्स्ट प्राइज मिळाले आहे. मुलांनो, मला माफ करा, मी तुमच्यावर आवाज वाढवून बोललो. खरं तर मी तुमच्या सर्वांचं म्हणणं ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं. माझी चूकच झाली तुम्हाला. अरे मुलांनो, तुम्ही खरोखरच चांगलं काम, पुण्याचं काम केलं. आम्हाला वाटलं तुम्ही वायफळ खर्च केला, लाईट, मंडप, डेकोरेशन यासाठी, पण आम्हाला खरोखरच तुमचं कौतुक करावं वाटतं. आम्ही चुकलो असं बोलायला नाही पाहिजे होतं तुम्हाला. काका उलट यांनी चांगले काम केले आहे. तुम्हाला आता पटलंय ना? प्रत्येक गणेश मंडळांनी असा विचार केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण नक्कीच कमी होईल. खऱ्या अर्थानं आपल्याला गणपती बाप्पा प्रसन्न झाला आणि हा उत्सव आपण स्वयंस्फूर्तीनं आनंदाने साजरा करूया. हो काका, नक्कीच. गणपती बाप्पा मोरया.